नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे कला आता फ्रेश होऊन आलेली असते आणि ती तयार होत असताना तिचं लक्ष इथे आता अद्वैतकडे जातं. अद्वैत शांतपणे झोपलेला असतो. त्यानंतर ती इथे मंगळसूत्र घेते आणि आपल्या गळ्यामध्ये आता घालत असते. त्याआधी ते मंगळसूत्र ती हातामध्ये घेऊन बघते, तेव्हा तिला अद्वैत बरोबर झालेलं तिचं लग्न आठवतं. प्रत्येक वेळेला जेव्हा अद्वैत संकटामध्ये असतो, तेव्हा त्या संकटामधून कलाने त्याला कसं बाहेर काढलेलं असतं. त्याचबरोबर इथे घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी ती कशा पद्धतीने आलेली असते आणि जेव्हा आबा म्हणतात की या घरची खरी लक्ष्मी ही कलाच आहे, असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा कलाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इथे आबांनी तिला आपली नासून म्हणून मनापासून स्वीकारलेलं असतं. तर इथे आता कलाने सुद्धा हे नातं स्वीकारायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता अद्वैतची खूप जास्त मनापासून काळजी घेत असते. तेव्हा इथे आता अद्वैतला जाग आल्या आल्या इथे कला पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या हातामध्ये उभी राहते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हे काय, मी काही स्वप्न वगैरे तर बघत नाही आहे ना, तू काय स्वप्नात आली आहेस की काय, माझ्या हातामध्ये ग्लास घेऊन उभी आहेस. तेव्हा कला म्हणत असते, काय चांदेकर, मी तुझ्या स्वप्नातसुद्धा येते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मला कळलं तू खरोखर इथे उभी आहेस. तू मागापासून वाद नाही घातलास ना, म्हणून माझा विश्वास बसत नव्हता की तूच आहेस, की तू माझ्या स्वप्नात आली असती. तेव्हा इथे जे जे आता अद्वैतला हवं असतं ते कला सगळं त्याच्या हातामध्ये देत असते. तेव्हा इथे अद्वैत आता 1, 2, 3 असे अंक मोजतो आणि म्हणतो, 27 सेकंद झाले तरीसुद्धा खरे माझ्याबरोबर भांडत नाही आहे. खरे तू इथे खरोखर आली आहेस ना, की खोटी आली आहेस? तेव्हा ती म्हणते, नाही, ही खरी खरी इथे उभी आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हा सगळा पसारा आता कोण आवरणार? तेव्हा कला म्हणते, मी आहे ना, तू जाऊन फक्त तुझं आवर, हे सगळं मी आवरते. तेव्हा इथे कला आता अद्वैतला ब्लँकेटची घडीसुद्धा घालू देत नाही. तर आता संपूर्ण रूम तो येण्याच्या अगदी सगळी व्यवस्थित लख्ख आवरून ठेवते. त्याच्यानंतरला कला आता खाली येते आणि म्हणते की चांदेकरसाठी आता ब्रेकफास्ट घेऊन जायचं आहे, काय करू? तेव्हा इथे आता काय बनवलेस तू? तेवढ्यातच इथे आता कला विचारत असते की रॉकेट कुठे आहे? तेवढ्यातच इथे रॉकेट आलेला असतो आणि तो म्हणतो, हे घे, माझं नाव घेतलं तर रॉकेट लगेच इथे हजर झालेला आहे. तेव्हा कला म्हणते, रॉकेट, तुला माहिती आहे ना, तुझे दाजी खूप दिवसानंतर ऑफिसला जात आहेत. तेव्हा त्यांची गाडी खूप दिवस तिथे बाहेर उभी होती. तिच्यावरती धूळ साचली आहे रे. जरा व्यवस्थित ती गाडी पुसून घेशील का? तेव्हा इथे रॉकेट म्हणतो, तू काळजीच करू नको कलाताई. दाजींना ऑफिसमध्ये जायच्या आधी मी त्यांची गाडी कशी लख्ख करून ठेवतो बघ. म्हणजे मावशी त्या गाडीमध्ये स्वतःचा चेहरा बघेल आणि ती भांगसुद्धा करू शकते. इतकी लख्ख गाडी मी करून टाकतो. तेव्हा इथे आता कला म्हणत असते की इथे अद्वैतला जे सँडविच बनवलेलं आहे ते नको, पाव वगैरे त्याला नको. त्याच्या गोळ्या चालू आहेत ना, आज फक्त सकाळचा डोस बाकी आहे, पण त्याच्यासाठी 2 अंडी उकड आणि त्यानंतर मी त्याला त्याच्या गोळ्यांचा डोस देते. आणि कला आता ज्यूसचा ग्लास घेऊन जात असते. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो. कला म्हणत असते, ओ चांदेकर, कुठे जातोयस तू? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, ऑफिसला चाललो आहे. कला म्हणते, जिमच्या कपड्यांमध्ये? तेव्हा अद्वैत म्हणतो, कळतंय ना, जिमचे कपडे आहेत, मग जिमलाच जाणार ना, की इरिटेट करण्यासाठी मला प्रश्न विचारतेस? तेव्हा कला म्हणते, हे बघ, तू जिमला नाही जायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो, का का नाही जायचं? मी जाणार आहे. तेव्हा कला त्याच्या हातातून बॅग घ्यायला जात असते. तेवढ्यातच तिथे अद्वैत म्हणतो की मी बॅग देणार नाही आहे, मी तुझ्यापेक्षा उंच आहे, तुझा हातसुद्धा पोचणार नाही आहे. तेव्हा कला म्हणते, हे बघ, माझे डोळे तुझ्या डोळ्यांपेक्षा मोठे आहेत, तेव्हा मी तुला घाबरवू शकते, कळलं ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, पण काय प्रॉब्लेम आहे तुला? मी जाईन जिमला. तेव्हा कला म्हणते, हो का? अरे, तू अजून किती वीक आहेस बघ, पूर्णपणे तुला बरं वाटत नाही आहे. जिमला गेलास तर तू थकशील. तेवढ्यातच इथे अद्वैत म्हणतो, मी तुझं काही ऐकणार नाही आहे, मी तर जाणार आहे. तेव्हा कला आता जात असताना इथे अद्वैतच्या टी शर्टवरती थोडासा ज्यूस सांडवते. तेव्हा अद्वैत म्हणतो, ए खरे, हे काय केलंस तू? तेव्हा कला म्हणते, सॉरी हा, चुकून ज्यूस सांडला. तू जा ना वरती, तुझ्या रूममध्ये जा आणि टी शर्ट चेंज कर. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, तू कुठे येतेस माझ्याबरोबर? तेव्हा इथे कला म्हणते, नयनाताईला सांगायला नको का की ज्यूस बनवायला थोडा उशीर लागेल म्हणून, कारण तिचा ज्यूस इथे सांडला आहे ना, म्हणून आईने मला सांगितलं आहे तिला निरोप द्यायला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, पण तुझ्या आईने तर काहीच सांगितलं नाही. तेव्हा कला म्हणते, आईने माझ्याकडे बघितलं, मला कळलं तिला काय सांगायचं आहे ते. तू चल ना, तू टी शर्ट बदल, चल. तेव्हा इथे अद्वैत आता रूममध्ये
रूममध्ये टी शर्ट बदलायला गेलेला असतो. तेवढ्यातच कला आता रूमची बाहेरून कडी लावते आणि त्याला आतमध्येच ठेवून देते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "खरे काय करतेस तू?" तेव्हा कला म्हणते, "हे बघ चांदेकर, तू ऑफिसला जायचं नाही. ऑफिसची वेळ झाल्यानंतर मी स्वतः येऊन दरवाजा उघडेन," असं कला म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "कला खरे आता बघ अद्वैत चांदेकर काय करतो ते." तेवढ्यातच इथे कला खाली येते आणि म्हणते, "हा चांदेकर पण ना अजिबात सांगून ऐकत नाही. तो एवढा वीक आहे आई. आता जर तो जिमला गेला आणि जर पुन्हा ऑफिसला गेला तर किती थकेल तो, पुन्हा आजारी पडेल." तेव्हा इथे आता संगी म्हणत असते, "मग तू काय केलंस? जावेबापूंनी तुझं ऐकलं का?" तेव्हा कला म्हणते, "तो कसा ऐकतोय? मी त्याला रूममध्ये आता बंद करून ठेवले आणि बाहेरून कडी लावून घेतले. आता कसं जाणार आहे तू जिमला?" तेव्हा संगी म्हणते, "असं कुणी करतं का कला? अगं तू जावईबापूंना रूममध्ये बंद करून ठेवलंस. हे बघ हे तू बरोबर केलेलं नाही आहेस." तेव्हा कला म्हणते की बरोबर जावयासोबत असं करणं हे चुकीचंच आहे. पण चांदेकर थोडं ना माझा जावई आहे. तो तर माझा नवरा आहे. मी त्याच्याबरोबर असं करूच शकते. हो की नाही? तेव्हा इथे संगी म्हणते, "सारखं आपलं चांदेकर चांदेकर बोलू नकोस. कळलं ना? त्यांचं एवढं चांगलं नाव आहे. अद्वैत नावाने हाक मार." त्यानंतर इथे सोहम काजलच्या इथे आलेला असतो. तेवढ्यातच काजल त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा सोहम फोनवरती बोलण्याचं नाटक करतो. तो म्हणतो, "हां बेबी बोल ना. काय बोलतेस तू?" तेवढ्यातच इथे ते विचारते, "तू कुठे आहेस?" तेव्हा सोहम म्हणतो, "अगं मी एका कॅफेमध्ये आलो आहे गं. खूपच जास्त फालतू कॅफे आहे. उगाच आलो मी इथे." तेव्हा इथे आता काजलला राग येतो. काजल म्हणत असते की फालतू कॅफे माझ्या घरामध्ये येऊन माझ्या घराला नावं ठेवतोय हा. त्यानंतरला ती कॉफीमध्ये आता सोहमची बोटं बुडवते आणि त्याला चटका देते. तेव्हा सोहम म्हणत असतो, "हे काय केलंस तू? माझ्या हाताला चटका दिलास." "काही नाही बेबी. अगं ज्या कॅफेमध्ये आलो आहे ना, तिथली वेट्रेस आहे ना, तिने मला चटका दिला कॉफीचा." तेव्हा इथे काजल सोहमच्या हातातून फोन घेते आणि म्हणत असते, "काय बेबी कापराची डबी, तुझी कुणी आहेस ना? सोहम आहे ना, तो कुठल्या कॅफेमध्ये आलेला नाही आहे, तर तो आपल्या घरी आला आहे. काजल खरेच्या घरी. कळलं का? आता बोल ना, गप्प का बसलीस तू? तुम्हाला दोघांना जे काही बोलायचं आहे ना गुलूगुलू, ते वेगळं कुठेतरी बोलायचं. माझ्या घरी हे चालणार नाही. कळलं का?" तेव्हा इथे सोहम आता हसायला लागतं. तेव्हा इथे काजल म्हणत असते, "सोहम, अरे तू कुणाजवळच बोलत नव्हतास ना? मग तू नाटक का करत होतास?" तेव्हा इथे सोहम म्हणतो, "हो, मी कुणाजवळच बोलत नव्हतो. मी तर नाटकच करत होतो. पण तुला काय एवढा राग आला आणि तू माझ्या हातातून फोन घेतलास?" तेव्हा काजल म्हणते, "शे, मला कशाला राग येईल? पण तू आपल्या घरी येऊन तू काय म्हणालास की इथे फालतू कॅफेमध्ये मी आलो आहे आणि ही वेट्रेस इथे आहे. तू मला वेट्रेस म्हणालास. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले आणि तू माझा इन्सल्ट केलास. माझ्या कॉफीचा मान नाही ठेवलास ना, म्हणून मी फोन घेतला तुझ्या हातातून. कळलं का तुला? नाहीतर तू कुणाला बेबी म्हण, नाहीतर काही म्हण. मला काहीसुद्धा फरक पडत नाही." तेव्हा इथे सोहम म्हणत असतो, "हे बघ काजल, माझ्या मनामध्ये काय आहे ते तुला बरोबर माहिती आहे. पण आता तुलासुद्धा काय वाटतं आणि तू माझ्या हातातून फोन काढून का घेतलास हे तुलासुद्धा माहिती आहे. फक्त ते तुला कळून घ्यायचं नाही आहे. कळलं तुला?" तेव्हा इथे सोहम म्हणतो, "बरं ठीक आहे, मी निघतो आता. माझा फोन देतेस का?" तेव्हा इथे सोहम गेल्यानंतर काजल आता त्याच्याबद्दल विचार करत बसलेली असते की आपण असं का वागलो? आपण जेलस का झालो? त्यानंतरला इथे कला येते आणि म्हणते, "बघितलंस तू आई, हा चांदेकर पण ना एक नंबरचा वेंधळा आहे. मी त्याच्यासाठी एवढा डबा तयार केला आणि डबा न घेता निघून गेला ऑफिसला. आजारी पडलाय म्हणून काय झालं? प्रत्येक गोष्ट याच्या हातामध्ये देते. तरीसुद्धा डबा विसरून जायची काय गरज होती? आता जर मी डबा केला नसता ना त्याच्यासाठी, तर मला किती बोल बोल बोलला असता. माहिती आहे तुला?" तेव्हा संगी म्हणत असते, "कले, अगं मी बघते ना तू जावईबापूंबद्दल किती भरभरून बोलतेस. तुला त्यांची किती काळजी वाटते. हे सगळं बघून मला तर बाबा खूप जास्त आनंद होतोय." तेव्हा इथे संगी म्हणते, "मग आता काय करशील तू? जावईबापू इथे डबा तर विसरून गेले. मग आता?" तेव्हा इथे कला म्हणते, "त्याचं काय? तो लगेच बाहेरून कुठून तरी आणेल आणि खाईल. नाहीतर तो जाईल बाहेर जेवायला. पण मी असं अजिबात होऊ देणार नाही. आता तो बाहेरचं खाण्याच्या आधी त्याचा लंच टाईम होईल थोड्या वेळातच. त्याआधी मी त्याचा डबा ऑफिसमध्ये घेऊन जाते." तेव्हा इथे संगी म्हणते, "हो हो बरोबर आहे. नवरा बाहेरचं खाईल हे बायकोला कसं आवडेल ना? जा तू ऑफिसमध्ये जा, जावईबापूंचा डबा घेऊन." तर इथे कला आता अद्वैतची काळजी घेते हे बघून संगीला खूपच जास्त छान वाटत असतं. ही आनंदाची बातमी देण्यासाठी संगी आता काकांना फोन करते. तेव्हा इथे दिनकर काका म्हणत असतात की, "हां, बोल ना संगे.
तेव्हा संगी म्हणते, अहो तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपली कला जावई बापूंची खूप जास्त काळजी घेते. आता तिने सुद्धा हे नातं स्वीकारलेलं आहे. आपल्याला जे हवं होतं ते आता घडणार आहे. जावई बापू आणि कलामध्ये सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा इथे संगी म्हणते, का हो काय झालं? मी एवढे बोलते, एवढी आनंदाची बातमी देते, तुम्हाला आनंद नाही झाला का? तेव्हा इथे काका म्हणतात, हो संगे हो, मला आनंद झाला, पण आता मी फोन ठेवतो, मी जरा कामात आहे ना. तेव्हा संगी म्हणते, काय झालं? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा काका म्हणतात, नाही गं, मी एकदम बरं आहे. मी आता मिसळीच्या स्टॉलवरती जातो आहे ना, तिथे गेल्यानंतर मग फोन करेन. तेव्हा इथे संगी म्हणते, काय झालं असेल? यांना मी एवढी आनंदाची बातमी दिली, तर यांना आनंद नाही झाला. सगळं काही ठीक असेल ना? तेव्हा इथे आता काका मिसळीच्या स्टॉलच्या इथे आलेले असतात. ते म्हणतात, की खिशामध्ये फक्त ₹125 आहेत. आता याच्यामध्ये मिसळीला लागणारं सगळं सामान कसं काय घेऊन येऊ? ते त्या विचारांमध्ये असतात. तेव्हा ते संगीबरोबर काहीच बोलत नाही. तर इथे सरोज म्हणत असते, की मधुरा ही उशिरा ऑफिसमध्ये येते आणि लवकर घरी जाते. आता हा कामाच्या बाबतीतला हलगर्जीपणा अजिबात मला आवडत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला इथे आम्ही काम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुमच्या मनाला जेव्हा येणार आणि तुमच्या मनाला वाटेल तेव्हा जाणार, हे खपवून घेतलं जाणार नाही. तेव्हा इथे आता मधुरा मात्र गप्पच बसलेली असते. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, की अद्वैत, हा कामाच्या बाबतीतला हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही आहे. ही आपली कामाची पद्धत नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, की आई, बरोबर बोलतेस तू. कामाच्या बाबतीत आपण कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, आणि या सगळ्यांना माहिती आहे, की आपण इथे काम करायला येतो. मग इथे वेळेवरती येऊन कामाच्या वेळेतच जायला नको का? स्वतःच्या मनाने जर तुम्हाला वागायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला थांबायची गरज नाही आहे. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, नाहीतर काय, या लोकांना जेव्हा कामं हवी असतात तेव्हा हातापाया जोडतात, आणि काम जेव्हा ह्यांना मनाप्रमाणे भेटतं तेव्हा त्यांना त्यांची किंमत करता येत नाही. हिला कामावरून काढले की सगळ्यांना आपोआप धडा मिळेल. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, की ठीक आहे, आताच्या आता मधुराला कामावरून काढून टाकलेली असते. तो म्हणतो, की आता तुम्ही इथून गेलात तरी चालेल. तेव्हा इथे मधुरा आता रडतच बाहेर येते. तेवढ्यातच कला तिथे डबा घेऊन आलेली असते. कला म्हणते, मधुरा काय झालं? तू रडतेस का? तू इथे ये बरं, बस इथे. काय झालं, काय सांगशील का? तेव्हा मधुरा म्हणते, नाही मॅडम, माझंच चुकलं. कारण मी उशिरा ऑफिसमध्ये येते आणि लवकर घरी जाते. पण मी तरी काय करू? मॅडमला माहिती आहे, मी इथे इतकी वर्ष काम करते, पण मी प्रामाणिकपणे माझं काम करते. याआधी मी असं कधीही केलेलं नाही आहे. मग आत्ताच माझ्याकडून असं का घडतंय? हे यांनी मला विचारायला हवं होतं ना. डिरेक्टली मला सांगितलं, की कामावरून काढून टाकतायत म्हणून. तेव्हा कला म्हणते, मी तुला विचारते, की काय झालं आहे म्हणून तुला उशीर होतो? तेव्हा मधुरा म्हणत असते, की माझा मुलगा 4 वर्षांचा आहे आणि त्याच्यामध्ये इम्युनिटी खूपच कमी असल्यामुळे तो वरचेवर सारखा आजारीच असतो. आणि आता तर काय, तो शाळेमध्ये जातो. पण तो कधीही चक्कर येऊन पडतो, कधीही तो आजारी पडतो. त्याच्यामुळे मला त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. त्याचा खूप जास्त आजाराचा खर्च आहे. म्हणून माझे मिस्टर 2 शिफ्ट करतात आणि मी ही नोकरी करते. पण आता त्याला मॅनेज करणं माझ्यासाठी तारेवरची कसरत होते. कारण मला सारखं-सारखं तो आजारी पडला, की लवकर त्याच्या पाठीमागे धावत पळत जावं लागतं. सारखा फोन करावा लागतो, की तो ठीक आहे ना? आजारी तर नाही आहे ना? त्याला चक्कर तर आलेली नाही आहे ना? आणि हे सगळं करत असताना माझी मात्र तारेवरची कसरत होते, आणि आता त्यामुळेच मला यायला जायला उशीर होतोय. तर इथे लगेच मला कामावरून काढून टाकलं. आता जर माझी ही नोकरी गेली तर मी काय करू, तुम्ही सांगा बरं. आता माझी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या मुलाचं शिक्षण आणि त्याचं आरोग्य आहे. त्याच्या आरोग्यासाठी आम्हाला खूप खर्च लागतो. मग ही नोकरी गेल्यानंतर मला खूप जास्त अडचणी या बघाव्या लागतील. तेव्हा इथे मला थोडं तरी समजून घ्यायला हवं होतं, असं आता मधुरा म्हणत असते. तेव्हा कला म्हणते, की मी बोलते चांदेकर बरोबर, आणि ती म्हणते आपल्या मनामध्ये, आता जर मी चांदेकरला काही सांगायला गेले तर तो माझ्यावरती चिडेल. पण तो चिडला तरी चालेल, पण मला इथे मधुराची बाजू मांडायला हवी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कला अद्वैतला सांगत असते, की मधुराचा मुलगा 4 वर्षांचा आहे. तो सारखा आजारी असतो, म्हणून ती इथे उशिरा येते आणि लवकर जाते. पण आपण तिला समजून घ्यायला नको का? आता आपल्या मुलाबरोबर आईने जास्तीत जास्त वेळ राहावं, हे प्रत्येकाची इच्छा असते.
आणि हे तुझ्यापेक्षा जास्त कोण समजून घेऊ शकतं की एखाद्या मुलाला आपल्या आईची किती बरं गरज असते. त्याच्यामुळे तू मधुराला प्लीज कामावरून काढून टाकू नकोस. तेव्हा इथे आता मधुराचं जे लेटर असतं ते अद्वैत फाडतो आणि म्हणतो की मधुरा कुठेही जाणार नाही.